नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर जडले भाग 104. जान बिनधास्त बोलत जागं, अगदी पहिल्यासारखी. श्री तिच्या हाताला धरून तिला मांडीवर बसवत म्हणाला, हॉस्पिटल जॉईन करायचा विचार करत होते. आदिती जराशी बिचकत म्हणाली, त्यात विचार काय करायचा? श्री कपाळावर आठ्या पाडत म्हणाला आणि इकडे आदितीचा चेहरा पडला. तुला वाटत असेल तर लगेच जॉईन कर. तुला कोणीच रोखणार नाही. तुला जे आवडतं ते तू बिनधास्त करू शकतेस, श्री म्हणाला आणि तिचा चेहरा आनंदाने खुलला. खरंच श्री, मी हॉस्पिटल जॉईन करू शकते? हो तर का नाही, पण मला जमेल ना पूर्वीसारखं सगळं? आदिती चेहरा बारीक करत म्हणाली. स्वतःवर आणि तुझ्या योग्यतेवर विश्वास ठेव, श्री तिचे गाल ओढत म्हणाला. थँक्यू श्री, तुम्ही माझे सगळे प्रश्न सोडवलेत, आदिती हसून म्हणाली. पण माझा प्रश्न अजून बाकी आहे. कुठला? आदितीने न समजून श्रीकडे पाहिलं. तसं श्रीने तिच्या गुलाबी ओठांकडे बघितलं आणि ती गालात हसली. बनी, एवढ्या आठवड्यात काम व्हायला पाहिजे, श्री म्हणाला. हो भाई, झालंच म्हणून समज तू. पण तू वहिनीला सांगितलं तर आहेस ना? बनीने विचारलं. नाही, आणि तिला सांगूसुद्धा नको. हे सरप्राईज आहे तिच्यासाठी. बरं झालं तुला विचारलं, नाहीतर सगळा घोळ झाला असता, बनी म्हणाला. बरं, निघतो मी, श्री म्हणाला. हो भाई. काय खिचडी शिजत आहे तुझी आणि तुझ्या भाईची? आजकाल माझ्यापेक्षा जास्त तुझ्याशी बोलत असतात ते, आदिती श्री गेल्यावर बनीला म्हणाली. जेलस हां? बनी तिला चिडवत होता. सरळ सांगतोस की नाही? आदितीने त्याचा कान पकडला. आई ग, वहिनी सोड ना. अजिबात सोडू नकोस, चांगला जोरात ओढ त्याचा कान, सई म्हणाली. अगे बायको आहेस की दुश्मन? बनी कळवळत म्हणाला. वहिनी, अगं बिझनेसबद्दल बोलत असतो ग, दुसरं काय बोलणार आम्ही? बनी म्हणाला आणि आदितीने त्याचा कान सोडला. हो तर, बिझनेस एके बिझनेस. दुसरं दिसतं काय तुम्हाला? आपल्याला बायका पोरं आहेत याची सुद्धा आठवण नाही तुम्हाला, सई चिडून म्हणाली. ए बाई, काय बोलतेस तू? मला तर फक्त एकच बायको आहे आणि एकच मुलगी आहे. ही बायका पोरं कुठून आणलीस तू? बनी म्हणाला. विद्युत, फटके खाशील हा आता तू. हे सगळं मस्करीत घेतलंस तर. मी तुझ्या आणि भाईबद्दल बोलत आहे, समजलं? किती चिडतेस तू सई. सॉरी ना शोना, पण काय करणार, एवढा मोठा डोलार आहे, कोण सांभाळणार तो? त्यात प्रसाद आणि भाई दोघेही इथे नव्हते, म्हणून जरा दुर्लक्ष झालं तर इतकं चिडायचं? बनी सईला एका साईडने मिठीत घेत म्हणाला. तसा तिचा राग जरासा निवळला. सॉरी, मी पण समजून घ्यायला हवं तुला, पण काय करू, माझी सुद्धा चिडचिड होते, सई म्हणाली. तुम्ही कंटिन्यू करा, मी आलेच, आदिती हसत किचनमध्ये निघून गेली. भाई, कॉंग्रॅच्युलेशन्स, फायनली तुझं काम झालं. उद्या डॉक्युमेंट मिळून जातील, बनी म्हणाला. दॅट्स ग्रेट. भाई, रजिस्ट्रेशन कधी करायचं? उद्या होत असेल तर उद्याच कर, श्री म्हणाला. ठीक आहे, बघतो जमतंय का, बनी म्हणाला. आदिती आणि नीलाचे गोड स्वर कानावर पडले तशी श्रीची झोप चावळली. त्याच्या चेहऱ्यावर गोड स्मित झळकलं. आदितीने मथुरा सोडली होती, तिला स्वतःची ओळख मिळाली होती, पण तरीही तिच्या काही सवयी मात्र सुटल्या नव्हत्या, किंवा असं म्हणावं लागेल तिने सोडल्या नव्हत्या. द्वारकाधीश श्रीहरिकृष्ण बाकी बिहारीची ती आयुष्यभर ऋणी होती आणि त्याची भक्ती आता तिची नित्य उपासना होती. ती आणि नीला नेहमीप्रमाणे लवकर उठून स्वतःचं आवरून देवघरात जायच्या, श्रीकृष्णाची पूजा करायच्या. त्यांच्या भजनाच्या आवाजाने रोज सगळ्यांची सकाळ होत होती. घरात प्रफुल्लित वातावरण होतं. गुड मॉर्निंग माय लव्ह, श्री म्हणाला. गुड मॉर्निंग डॅडी, नीला म्हणाली. गुड मॉर्निंग श्री, आदितीने देखील विश केलं. चला पटापट आवरा, आज मम्माचा हॉस्पिटलचा फर्स्ट डे आहे, तिला उशीर नको, श्री नीलाला उचलून घेत म्हणाला. श्री, अजून खूप वेळ आहे.
आमचं आरामात आवरेल, तुम्ही जाऊन झोपा. हो, पण माझ्या एंजलला आज मी रेडी करणार आहे आणि तुला देखील आज मी हॉस्पिटलला ड्रॉप करणार आहे. नीला, आज काही स्पेशल आहे का? आदिती डोळे बारीक करून श्रीकडे बघत होती. आज माझी बायको पुन्हा पूर्वीसारखी तिच्या कामाला जाणार आहे. मला तिला तिच्या जुन्या रूपात पाहायचं आहे. जुने दिवस पुन्हा एकदा आठवायचे आहेत. खूप मोठा स्वार्थ आहे माझा यात. श्री आदितीचा हात हातात घेत म्हणाला. असं आहे, मग ठीक आहे, आदिती हसत म्हणाली. आदितीचं आवरून होईपर्यंत नीला आणि श्रीसुद्धा रेडी झाले. नीलाला स्कूलमध्ये सोडून ते दोघेही हॉस्पिटलकडे निघाले. गाडीतून उतरताच समोरचं चित्र पाहून आदिती हैराण झाली. हॉस्पिटलचा जवळजवळ सगळा स्टाफ बाहेर उभा होता. सगळे डॉक्टर्स, पिऊन, नर्स सर्वच उभे होते. कस्तुरी आणि डॉक्टर परांजपे हार आणि पुष्पगुच्छ हातात घेऊन उभे होते. तेवढ्यात तिचं लक्ष हॉस्पिटलच्या बोर्डवर गेलं, ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, निर्मला देवी चॅरिटेबल ट्रस्ट. श्री, हॉस्पिटलचं नाव कसं काय चेंज झालं आणि हे सगळे इथे का उभे आहेत? आदिती बोलतच होती की कस्तुरी पुढे आली. अभिनंदन अँड वेलकम बॅक. कस्तुरीने तिच्या गळ्यामध्ये हार घातला. वेलकम बॅक मॅडम. डॉक्टर परांजपेंनी तिच्या हातात पुष्पगुच्छ दिला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं स्वागत केलं. वेलकम बॅक डॉक्टर आदिती. सगळे तिला पुष्पगुच्छ देत होते. ती मात्र आश्चर्यचकित होऊन सर्वांकडे बघत होती. सर, तुमचंसुद्धा अभिनंदन आणि स्वागत. परांजपेंनी पुष्पगुच्छ श्रीच्या हातात दिला. थँक्यू, श्रीने हसून रिप्लाय दिला. श्री, हे सगळं काय आहे? तुमचं आणि माझं अभिनंदन का करत आहेत सगळे? आदिती श्रीकडे बघून म्हणाली. थोडा वेळ थांब, म्हणजे कळेल सर्व. मॅडम, दिस वे. डॉक्टर परांजपे दोघांना ट्रस्टीच्या केबिनकडे घेऊन गेले. डॉक्टर परांजपे, आता तुम्ही येऊ शकता, श्रीने सांगितलं. कम. श्री केबिनचा दरवाजा ओपन करत म्हणाला आणि आदितीला आत घेऊन गेला. श्री, आपण इथे का आलो आहोत आणि हे सर्व काय सुरू आहे? आदिती कमरेवर हात ठेवून श्रीकडे डोळे बारीक करत म्हणाली. सांगतो, पण तू अगोदर इथे बस. श्री तिच्या खांद्यांना पकडून तिला तिथे असणाऱ्या ट्रस्टीच्या भल्या मोठ्या चेअरवर बसवत म्हणाला. श्री, हे सगळं काय आहे? काहीतरी सांगा मला. मला इथे का बसवलं आहे तुम्ही? आदितीने विचारलं. हे हॉस्पिटल आता देसाई ग्रुपच्या अंडर आहे. निर्मला देवी माझ्या आजीचं नाव आहे. बाबांनी आजीच्या नावाने एक चॅरिटेबल ट्रस्ट ओपन केली होती. त्याच ट्रस्टच्या अंतर्गत आता हे हॉस्पिटल असणार आहे आणि त्याची ट्रस्टी तू आहेस, श्री म्हणाला. आणि आदितीला आश्चर्याचा धक्का बसला. व्हॉट? पण हे कधी झालं? आणि मला कस्तुरीसुद्धा काही म्हणाली नाही. कारण तिलासुद्धा हे माहीत नव्हतं. 2 दिवसापूर्वीच हे सगळं झालं. तुला सरप्राईज द्यायचं होतं मला. पण श्री, एवढी मोठी जबाबदारी मी सांभाळू शकेल का? आधीच मी एवढ्या टेन्शनमध्ये होते आणि आता तुम्ही अजून एक जबाबदारी माझ्यावर टाकलीत, आदिती म्हणाली. सगळ्या जबाबदाऱ्या पेलण्याची ताकद आहे तुझ्यात. माझी आदिती खूप खंबीर आहे आणि स्ट्रॉंगसुद्धा. त्यामुळे तू तुझी प्रत्येक जबाबदारी योग्य तऱ्हेने सांभाळशील याची खात्री आहे मला. खरंच मी न्याय देऊ शकेल ना ह्या खुर्चीला? आदिती म्हणाली. हो, नक्कीच देशील. श्री, थँक्यू सो मच अँड आय एम प्राऊड ऑफ यू. फक्त मला गिफ्ट द्यायचं असतं तर तुम्ही हे हॉस्पिटल देसाई ग्रुपमध्ये आणलं असतं. पण तुम्ही तसं न करता हे हॉस्पिटल गोरगरिबांसाठी खुलं करून दिलं. याचा सार्थ अभिमान आहे मला. तुमच्यामुळे आज माझं एक स्वप्न पूर्ण झालं, आदिती श्रीकडे प्रेमाने बघत म्हणाली. मग आता संधीचं सोनं कर. तुला गरिबांसाठी हॉस्पिटल बांधायचं होतं. हे जेव्हापासून मला कळलं तेव्हापासूनच मी या कामाला लागलो होतो, श्रीने सांगितलं. श्रीबद्दल असलेला अभिमान तिच्या डोळ्यांमध्ये दिसत होता. त्याची नजर काढावी असं वाटत होतं तिला, तर तो तिच्या चेहऱ्यावरती ओसंडून वाहणारा आनंद बघण्यात दंग होता. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरून त्याची नजर हटत नव्हती. श्री, कसं माझ्या मनातलं सगळं तुम्हाला न सांगताही कळतं, आदिती त्याला मिठी मारत म्हणाली. कारण तुझं मन तुझ्याकडे नाही तर माझ्याकडे आहे, श्री तिच्या केसांवर ओठ टेकवत म्हणाला. बेस्ट ऑफ लक ट्रस्टी मॅडम. संध्याकाळी दोघेही सोबतच घरी जाऊ. मी तुला पिक करायला येईल. घरीसुद्धा सगळ्यांना ही गुड न्यूज द्यायची आहे. बाय, श्री हसत म्हणाला. हो, बाय. आदितीनेही त्याला हसून बाय केलं. आय एम सो हॅपी फॉर यू आदू, कस्तुरी तिला हक करत म्हणाली. थँक्यू डिअर.
मग कसं वाटत आहे इतक्या वर्षांनी पुन्हा हॉस्पिटल जॉईन करून? खूप छान. आज पुन्हा सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. बरं ते सोड, मला सांग, तुझ्या आणि मितेशच्या लग्नाचे लाडू कधी खायला देतेस? आदितीने विचारलं. माहीत नाही आदू, तो दिवस कधी उगवणार आहे ते, कस्तुरी नाराज होत म्हणाली. का गं, काय झालं? आता तर आत्यासुद्धा तयार आहे ना? आदितीने विचारलं. हो, पण आता माझ्या घरचे तयार नाहीत. जेव्हापासून त्यांना मितेशबद्दल कळलं आहे तेव्हापासून त्याचं नावसुद्धा त्यांच्यासमोर घेतलेलं त्यांना आवडत नाही. कस्तुरी डोळ्यात पाणी आणत म्हणाली. कस्तुरी, रडू नकोस, तू बसून बोल एकदा त्यांच्याशी, ते नक्की समजून घेतील. खूप प्रयत्न केला ग मी आदू, पण ते ऐकायलाच तयार नाहीत, कस्तुरी म्हणाली. डोंट वरी, दादू आणि श्री कधी कामाला येतील मग? आदिती म्हणाली. म्हणजे? मी बोलते दादू आणि श्रीसोबत, ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील यातून, आदिती म्हणाली. तसं झालं तर बरंच होईल, नाहीतर? कस्तुरी बोलता बोलता थांबली. कस्तुरी, उगाच वेडावाकडा विचार मनात आणू नकोस, आदिती जरा दटावत म्हणाली. वेडावाकडा विचार? आणि मी वेडी आहेस का तू? मी तर पळून जायचा विचार करत आहे, कस्तुरी डोळे गोल फिरवत म्हणाली. कर्म माझं, मी पण कोणाच्या नादाला लागले? पण पळून जाण्याचा मार्ग छान आहे, ऑल द बेस्ट, आदिती हसत म्हणाली. हो ना, पण मितेशच ऐकत नाही, कस्तुरी म्हणाली. तरीच, नाहीतर हे अकलेचे घोडे तू केव्हाच दामटवले असतेस, आदिती हसून म्हणाली. तुला तर माझं कौतुकच नाही. इतर मुलींसारखी मी सुद्धा डिप्रेशनमध्ये जायला हवं का मग? कस्तुरी कमरेवर दोन्ही हात ठेवून आदितीकडे बघत होती. नाही ग बाई, माझं असं अजिबात मत नाही, आदिती सुस्कारा सोडत म्हणाली. बरं चल आता, मला निघायला हवं, कस्तुरी म्हणाली. बाय, आदितीने हसून बाय केलं. सगळं छान आलबेल चाललं होतं. आदिती तिची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत होती. त्यात तिला श्री आणि घरच्यांची छान साथ मिळाली होती. सईसुद्धा आता वेळ मिळेल तशी बनीला बिझनेसमध्ये हेल्प करत होती. श्री आदितीचे लाड पुरवण्यात कुठलीच कसर ठेवत नव्हता. घरात गोकुळ नांदत होतं त्यांच्या. आई, वहिनीला काय झालंय? सकाळपासून तोंड का पडलं आहे तिचं? बनीने आदिती किचनमध्ये गेल्यावर सावित्रीबाईंना विचारलं.